दरम्यान शरद पवारांना आता रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळालेला आहे। शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर आहे। रुबी हॉल रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पुन्हा एकदा ॲडमिट करण्यात आलेलं होतं रुबी हॉल रुग्णालयात। त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ॲडमिट करण्यात आलेलं होतं, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। मिस्टर पवार has done very well. आज सकाळी ते डिस्चार्ज झाला आहे त्यांचा. He is gone to Bombay. He is traveling to Bombay just now. And I am very happy. He is doing very well. त्यांना आता काय प्रॉब्लेम नाही आहे. He is completely stable. And he is going to go and rest in Bombay. त्यांना थोडा आराम करणार बॉम्बेमध्ये. त्यांना नेमकं काय झालं होतं? इन्फेक्शन झालं ते क्लिअर झालं का? ते लास्ट टाइम त्यांना थोडंसं इन्फेक्शन झालं होतं छातीचा. दॅट गॉट कम्प्लिटली क्लिअर्ड. बट थोडंसं डिहायड्रेशन झालं होतं. दॅट मीन्स थोडंसं पाणी कमी होतं त्यांचं. ही वॉज नॉट एबल टू हॅव इनफ वॉटर. दॅट इज वाय ही गॉट स्लाइटली डिहायड्रेटेड. आम्ही त्यांना सलाईन दिलं, मेडिसिन दिलं, अँड ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल नाव. ही इज फिट. 2-3 दिवसात ही कॅन गो बॅक टू वर्क, बॅक टू ऑल हिज ॲक्टिव्हिटीज. दर इज नो प्रॉब्लेम नाव. थोडंसं वीकनेस होतं त्यांना बिकॉज ऑफ हिज एज. is slightly feeling weak, but that will also become normal as time goes on. तर शरद पवार आज मुंबईत येणार आहेत। ब्रिज कँडी रुग्णालयात काही टेस्ट सुद्धा करण्यात येतील, सूत्रांची माहिती आहे। जयंत पाटील आज शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवार राज्यसभेवर जाण्याबाबत ठाकरेंशी सुद्धा चर्चा करतील असं कळत आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। शरद पवार आज मुंबईत येणार आहे, अर्थात रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात ते काही टेस्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि त्यानंतर जयंत पाटील आज शरद पवारांची सुद्धा भेट घेणार आहे। राजकीय चर्चा सुद्धा आज होणार आहेत। पवार राज्यसभेवर जाण्याबाबत ठाकरेंशी देखील चर्चा सुरू आहे।